या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत सर्वच पक्षांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी देऊ नये. तसं काही उमेदवार आढळल्यास किंवा तो निवडून आल्यास त्याच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख, प्राध्यापक निलिमा भटकर, सुशील हंजे यांनी पत्रकार परिषदेत दिला. महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवार देताना सर्वच पक्षांनी संबंधित व्यक्तीची पार्श्वभूमी तपासूनच उमेदवारी द्यावी. माजी नगरसेवकांच्या कार्यकाळात त्यांनी महापालिकेच्या जागेत अतिक्रमण केले असेल किंवा न्यायप्रविष्ट असेल, पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असतील, अशा व्यक्तींना कोणत्याही पक्षाने, संघटनेने उमेदवारी देऊ नये. त्यांचे समर्थन करू नये. निवडणूक आयोगानेही याची पुरेपूर दखल घ्यावी. जर अशा उमेदवारांना कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिली तर त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करू. उमेदवारांसह पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात महापालिका कायद्याअंतर्गत येणाऱ्या आवश्यक ऐच्छिक कामांबाबतचे धोरण सांगावे. तसेच त्यांनी संविधानानुसार आर्थिक व सामाजिक विकास प्रस्थापित करण्याकामी अशा योजना आखणार ते स्पष्ट करावे. प्रभागात 6 महिन्यातून एकदा वॉर्डसभा घेण्याच्या कायद्यातील तरतुदीचा कसा अंमल करणार त्याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असेही सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाहन केले आहे.